आहे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाल्यानं नरसिंहवाडीचं श्री दत्त मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे। कृष्णा पंचगंगेच्या संगमावरच्या श्री दत्त मंदिर हे पूर्ण पाण्याखाली गेलं आहे। दुसरीकडे उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी झाली आहे। पाण्यातून वाट काढत हे भाविक मंदिरात दाखल होत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। भरपूर असा पाऊस कोसळतोय आणि या पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे नरसिंहवाडीचं श्री दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। दरम्यान कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं होतं आणि त्यामुळे हा मार्ग बंद होता, पण आता पुराचं पाणी ओसरलंय आणि त्यामुळे प्रशासनाकडून हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आलाय। तर पुराच्या पाण्यामुळे हा मार्ग बंद होता। कोल्हापूर गगनबावडा या मार्गावर पुराचं पाणी आलं होतं आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता। मात्र आता पुराचं पाणी हे ओसरलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाकडून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। तिकडे सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ही 42 फुटांवर पोहोचली। इशारा पातळी ओलांडल्यानं सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। अनेक रस्ते हे बंद करण्यात आलेत, तर सांगलीच्या ईदगाह मैदान आणि कर्नाळ रस्ता त्याचबरोबर शिवशंभो चौक परिसरात सुद्धा पाणी आलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। सांगली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे। कोयने आणि वारणेतला विसर्गही कमी करण्यात आलेला आहे, पण सध्या सांगलीच्या आयुर्विन पुलाची पातळी ही इशारा पातळी ही ओलांडली आहे। धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। सध्याची पातळी ही 42.5 पेक्षा इतकी जास्त झालेली आहे। यामुळे सांगली शहराच्या सखल भागामध्ये जे पाणी शिरलेलं आहे ते आपण सध्या आहोत सांगलीतील कर्नाळ रस्ता जो आहे, शिवशंभो चौक जो आहे, या परिसरात आपण आहोत। या ठिकाणी अनेक व्यवसायाची जे दुकाने थाटलेले आहेत, ते अनेक घरं आहेत, ती घरं जवळपास 6 ते 8 फूट पाण्याखाली गेलेले आहे। जवळपास सांगली शहरातील जो सखल भाग आहे, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट जे आहे, कर्नाळ रस्ता जे आहे, अशा अनेक भागातील जवळपास 200हून अधिक कुटुंबाचं स्थलांतर हे निवासा केंद्रात करण्यात आलेलं आहे। NDRF ची टीम दाखल झाली आहे। महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाकडून सुद्धा आणि प्रशासन सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि सध्या हे जवळपास 4 ते 5 रस्ते सांगली शहराला जोडणारे जे सध्या बंद आहेत आणि या वाहतूक सध्या कोंडी झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा युवकांनी प्रयत्न केलेला वाहतूक कोंडी सोडवण्याचा। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली। तर सांगलीच्या कृष्णेची पातळी ही 42 फुटांवर गेली आहे। आलेल्या पावसामुळे कृष्णा नदीनं ही इशारा पातळी ओलांडली आहे। तिकडे वसई विरार, नालासोपारा या परिसरात सध्या पावसानं उसंत घेतले, मात्र तरी सुद्धा काही भागात अद्याप पूरस्थिती कायम आहे। वसई इथल्या चोळणे गावाचा अद्याप संपर्क तुटलेलाच आहे। चोळणे गावाला जोडणारे 4ही रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतोय। त्यामुळे या भागातलं जनजीवन हे विस्कळीत झालंय। या परिसरात सध्या पावसानं उसंत घेतले, मात्र तरी सुद्धा अद्याप काही भागात ही पूरस्थिती कायम आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे या नागरिकांना ट्रॅक्टरचा प्रवासासाठी वापर करावा लागतोय। चोळणे गावाला जोडणारे 4ही रस्ते हे पाण्याखाली गेलेत। अद्याप या गावांचा संपर्क तुटलेलाच आहे। वसईच्या चोळणे गावात अद्याप सुद्धा रस्ते पाण्याखाली आहेत। चोळणे गावाला जोडणारे 4ही रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना अशा प्रकारे ट्रॅक्टरचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागतोय आणि त्यामुळे या भागातलं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे। गेले 4 दिवस झाले पावसाने चुळणा आणि संपूर्ण वसईला झोडपून काढलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की चुळणा गावात येणारे 4ही रस्ते पाण्याखाली आहेत। चुळणा सांडोर रस्ता, चुळणा गास सनसिटी रस्ता, चुळणा बाबुळा रस्ता आणि चुळणा माणेपूर असा मुख्य रस्ता सुद्धा पाण्याखाली आहे। ह्याच्यामुळे लोकांचे अतोनात हाल चाललेले आहेत। काही सेवी संघटना, जे गावातल्या स्वयंसेवी संघटना आहेत, जागृती सेवा संस्था, यंग मेन्स, हे लोकांना मदत करत आहेत।
पंढरपुरात चंद्रभागा अर्थात भीमा नदीला मोठा पूर आलाय। सध्या पंढरपुरात 1,15,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग पात्रात आहे आणि अशा परिस्थितीत चंद्रभागेचे विशाल पात्र हे रौद्र रूप धारण करत आहे आणि याच चंद्रभागा नदीचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही छायाचित्र फक्त NDTV मराठीवर। तर वाढत्या पाण्यामुळे चंद्रभागेला अगदी रौद्र रूप आलेलं आहे। सध्या पंढरपुरात मुसळधार असा पाऊस आहे आणि त्यामुळे चंद्रभागा अर्थात भीमा नदीला मोठा पूर आलाय आणि त्यामुळे सध्या पंढरपुरात 1,15,000 इतका मोठ्या क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या पात्रात सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चंद्रभागेचं हे विशाल पात्र रौद्र रूप धारण करत आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही चंद्रभागाची टिपलेली ही छायाचित्र आहेत। विहंगम असं दृश्य या परिसरात दिसतंय। चंद्रभागा अर्थात भीमा नदीला मोठा पूर आलेला आहे। अगदी मंदिरही सगळे पाण्याखाली गेले आहेत। वाढत्या पाण्यामुळे या चंद्रभागेला रौद्र असं रूप धारण केलं आहे आणि 1,15,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या पात्रात सुरू आहे आणि त्यामुळे चंद्रभागेचं विशाल पात्र हे असं विहंगम रौद्र रूप धारण करत आहे आणि याच चंद्रभागा नदीची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली छायाचित्र आपण पाहतोय। तर पाण्यात सातत्यानं वाढ होतीये, पुरात वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आलेला आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मुसळधार असा पाऊस सुरू होता आणि सध्या पावसानं उघडीप दिली असली तरी पवना नदीनं संपूर्ण मावळ तालुक्यात पूर परिस्थिती पाहायला मिळते। या पवना नदीच्या पूर सदृश्य परिस्थितीची ड्रोन कॅमेऱ्यानं काही दृश्य टिपली आहेत। पवना नदीकाठची शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे। मुसळधार असा पाऊस गेल्या 2 दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात सुरू आहे आणि त्यामुळे सध्या पावसाने उघडीप दिली आहे, मात्र तरी सुद्धा पवना नदीनं संपूर्ण मावळ तालुक्यात ही पूरस्थिती पाहायला मिळते। झाडं, मंदिरं, घरं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत। या पवना नदीच्या पूरसदृश्य परिस्थितीची ही ड्रोन कॅमेऱ्याने काही दृश्य टिपली आहेत। मावळमध्ये ही पवना नदी आहे आणि या पवना नदीला पूर आलेला आहे। तर पवना नदीच्या आजूबाजूचा परिसर अक्षरशः पाण्याखाली गेलाय। नदीकाठची शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे। दरम्यान पुण्याच्या खडकवासला धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलाय। आज 10 वाजल्यापासून धरणातून 32,290 क्युसेक विसर्ग करण्यात येतोय। 39,139 वरून हा विसर्ग आता 32,000 करण्यात आलाय। धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। तर सध्या पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे सध्या पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलाय। आधी 39,000 होता, तर आता 32,000 हा विसर्ग सध्या करण्यात येतोय। तिकडे लातूरच्या अहमदपूर तालुक्यात मन्याड नदीला पूर आला आणि या पुरामुळे अहमदपूर परभणी मार्गावरचा पर्यायी पूल हा वाहून गेलाय। पुलावर पाणी आल्यानं काही जण याच पुलावरून अतिशय धोकादायक पद्धतीनं प्रवास करतायत। एक तरुण याच पुलावरून धोकादायक पद्धतीनं दुचाकीवरून जात असतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। प्रशासनानं खबरदारी म्हणून या मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे थांबवली आणि तरी सुद्धा काही नागरिक बेफिकीरपणे हा प्रवास करत असल्याचं चित्र सध्या चिंतेत टाकणार आहे। तर तिकडे वाशिमच्या रिसोडमध्ये पैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे मसला पेन ते पेनबोरी रस्ता हा वाहून गेला। या रस्त्यावरून पायी चालणं सुद्धा कठीण झालंय। ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं या भागात शेती करणं सुद्धा कठीण झालेलं आहे। मसला पेन ते पेनबरी रस्ता हा वाहून गेलाय। तिकडे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग होतो। 1,31,600 क्युसेक इतक्या दाबानं भीमा नदीपात्रात विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। गेल्या 2 दिवसापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात 1,31,600 क्युसेक्स इतक्या दाबानं हे पाणी सोडलं जातंय आणि भीमेचं पात्र सध्या ओसांडून वाहतंय। सध्या उजनी धरण 118 TMCहून अधिक भरलेलं आहे। उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 TMCची आहे आणि उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघितली तर ती 1,76,000 क्युसेकहून अधिकची आहे। उजनी धरणाच्या धरण साखळीतील वरची जी धरणं आहेत ते आता पूर्णपणे भरलेले आहेत।
पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हे सर्व पाणी दौंड बंधाऱ्यातून उजनीमध्ये येत असतं. हे येणारं पाणी जर आज बघितलं तर जवळपास 2.25 लाख क्युसेक्सने हे पाणी उजनीत येत आहे आणि कुठेतरी पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठीच गेल्या 2 दिवसापासून उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदीच्या पात्रात उजनीच्या 16 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. सुरुवातीला हा विसर्ग कमी होता, त्यानंतर त्यामध्ये हळूहळू वाढ करून तो 90,000 क्युसेक्स वरती गेला. मात्र काल रात्रीपासून त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आणि आज सकाळची स्थिती जर आपण बघितली आत्ताची, तर आता चालू स्थितीला उजनी धरणाच्या या 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रामध्ये 1,31,600 क्युसेक्स इतक्या दाबानं हा प्रवाह सुरू आहे. त्यामुळेच उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदी काठाच्या दोन्ही बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. देवा राखून, NDTV मराठी, उजनी, इंदापूर.